A for Apple, B for Ball, C for Cat आणि D for डिजिटल शाळा. रेवंडी गावातील ही चिमुरडी मुलं चक्क डिजिटल शाळेत शिकतायत. शाळेतल्या खडू, फळा आणि दप्तरांची जागा आता टॅब, ऍप्लिकेशन, प्रोजेक्टर आणि ऑनलाईन पुस्तकांनी घेतली आहे. पाठीवर नाही तर चक्क टॅब मधल्या ऍप्लिकेशन्सवर ते ABCD आणि अ-आ-इ चे धडे गिरवतायत. डिजिटल शाळेमुळे मुलांना चांगल्या प्रकारे ज्ञान वाढेल, त्यांच्या पाठीवरील ओझ्याचे दप्तर कमी होईल आणि आपल्या रेवंडी गावचे नाव उज्ज्वल येण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी आणि सर्व ग्रामस्थांनी सहभागातून ही डिजिटल शाळेचा शुभारंभ केला. आमचे जयवळकर गुरुजी आहेत. ह्या गुरुजीने प्रत्येक ग्रामस्थाच्या जाऊन मनात ह्या डिजिटल बद्दल सांगितलं आणि त्याच्याबद्दल सगळ्यांना आत्मविश्वास पटला. आपली मुलं डिजिटल व्हावं असं सर्वांना वाटलं. कधी काळी रेवंडीची ही प्राथमिक शाळा मुलांनी फुललेली असायची. मात्र सुविधा नसल्यानं मुलं तालुक्यांच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जाऊ लागली. विद्यार्थ्यांना भावी शाळा बंद पडण्याची वेळ आली. तेव्हा गावकऱ्यांनीच स्वखर्चानं शाळा हायटेक करण्याचा निर्णय घेतला. कुणापुढेही हात न पसरता त्यांनी स्वतःच्या खिशात हात घातला आणि तब्बल 5 लाख रुपयांची वर्गणी गोळा केली. गावकरी आणि शिक्षकांनी सामूहिक प्रयत्नानं दर्जेदार शिक्षणाचा हा आदर्श उभा केलाय. शिक्षकापेक्षा ग्रामस्थांना पण वाटू लागले की बाबा आपली शाळा ही डिजिटल शाळा असं होता. तेव्हा सर्व ग्रामस्थांनी मिळून आम्ही रेवंडी गावातील प्रत्येक घरात जाऊन पोहोचलो. प्रत्येक घरातून वर्गणी जमा केली. वर्गणीतून आज आमची ही डिजिटल शाळा आम्ही उभा केलेली आहे. रेवंडीतल्या या डिजिटल क्रांतीचा धडा आता इतर गावांनीही गिरवण्याची गरज आहे. शासनाच्या अनुदानावर अवलंबून न राहता स्वतः आपल्या खिशातून आपल्या या विद्यार्थ्यांसाठी उद्याची जी भावी पिढी घडणार आहे त्या भावी पिढीसाठी आज आपण स्वतः देणगी देऊन आज हा उपक्रम डिजिटल शाळेचा उपक्रम हा जो केलेला आहे हा खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. एकीकडे मुंबईसारख्या शहरात विद्यार्थ्यांना टॅब द्यायचे की नाही यांचा खर्च कोण उचलणार, मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी कसं करणार यावरून नुसतंच राजकारण रंगतं. याउलट रेवंडी सारख्या छोट्याशा गावानं डिजिटल क्रांतीला सुरुवात करून एक पाऊल पुढे टाकलंय. विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.